आज संपूर्ण जग क्लायमेट चेंजचा सामना करत आहे, पण खरी समस्या फक्त उद्योग, कारखाने किंवा गाड्या नाहीत. खरी समस्या आहे माणसाची वृत्ती. आपली वृत्ती म्हणजे अहंकार, लोभ आणि अनियंत्रित उपभोग. जास्त खाणं, जास्त खरेदी करणं, निसर्गाचं जास्त शोषण करणं. आपल्याला कितीही वस्तू असल्या तरी अजून हव्यात असं वाटतं. ही न संपणारी उपभोग वृत्तीच निसर्गाचं शोषण वाढवते. अजून पाहिजे अशी मानसिकता हवामान बदलाचं मूळ कारण आहे. आपल्याला वाटतं मोठं घर घेणं, मोठी गाडी घेणं, जितका शक्य आहे तितका पैसा कमावणं हेच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. आणि या अज्ञानामुळेच आपण खरं आयुष्य कधी जगतच नाही आणि त्याचबरोबर निसर्गाचं आणि स्वतःचं खूप मोठं नुकसान करतो. कारण निसर्ग आणि मनुष्य हे जोडलेले आहेत. आपल्या स्पर्धात्मक वृत्तीमुळे आपण नैसर्गिक साधनांचा गैरवापर करतो. प्रतिष्ठा दाखवण्यासाठी पृथ्वीला किंमत चुकवावी लागते. यावर उपाय काय आहे? यावर उपाय आहे अध्यात्म. अनावश्यक उपभोग, दिखावा आणि दुःख यापासून मुक्ती. वृत्ती संपवण्याची खरी ताकद अध्यात्मातच आहे. अध्यात्म शिकल्याने माणूस अहंकार, लोभ, मोह, क्रोध या वृत्तींवर मात करू शकतो. अध्यात्म शिकायचं म्हणजे नक्की काय करायचं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. त्याचं उत्तर आहे आचार्य प्रशांत. हो, आचार्य प्रशांत हे संपूर्ण जगात अध्यात्माची खरी शिकवण देणारे, आधुनिक काळाशी निगडीत असे एकमेव शिक्षक आहेत. त्यांचे सोशल मीडियावर 9 करोडपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ते IIT, IIM सारख्या उच्च शिक्षण संस्थांमधून गेलेले आहेत. विज्ञान, व्यवस्थापन आणि अध्यात्म या तिन्ही क्षेत्रांचं एकत्रीकरण ते करतात. साधी भाषा वापरून प्राचीन शास्त्रांचा जसं की गीता, उपनिषद आणि वेदांत यांचा आजच्या काळाशी थेट संबंध जोडतात. चला तर मग फक्त ऐकू नका, आजपासूनच अध्यात्म शिकायला सुरुवात करा. आचार्य प्रशांत यांचे YouTube चॅनल पहा आणि त्यांचे ॲप डाउनलोड करा. त्यावर ते सविस्तर भगवद्गीता, उपनिषद आणि संत सरिता शिकवतात. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आजच डाउनलोड करा आणि स्वतःमध्ये बदल घडवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.